प्रियजन हो, आज आपण फादर मारी जॉन वियानी यांचा सण उत्सवात साजरा करत आहोत. हा सण साजरा करत असताना आपलं अंतःकरण आनंदाने हर्षाने भरून येत आहे. कारण हा सण साजरा करत असताना आपण धर्मगुरूंची आपल्या जीवनामध्ये असलेली आठवण ही जागृत करतो. धर्मगुरू म्हणजे प्रतिख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं असलेलं पावित्र्याचं स्थान आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनामध्ये दिलेली कृपादानं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भारावलेलं त्यांचं जीवन, पवित्र आत्म्याच्या कृपेने पवित्र केलेले त्यांचे हात, हे आपल्या जीवनासाठी परमेश्वराची कृपा आहे. आपल्या जीवनामध्ये संस्काराचं महत्त्व हे अनमोल आहे. पवित्र संस्काराद्वारे आपल्या जीवनामध्ये कृपादानं आणि वरदानं यांची रेलचेल होते. आपण परमेश्वराच्या निकट जाण्यासाठी धर्मगुरूंच्या या मार्गदर्शनाने आणि शिकवणुकीने नेहमीच परमेश्वराच्या सानिध्यात येतो. फादर मारी जॉन वियानी यांनी आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याच्यावर श्रद्धा ठेवून, त्याच्या आज्ञा पाळून देवाच्या निर्मिती कार्यामध्ये आणि प्रेषित कार्यामध्ये ते सहभागी झाले. जीवनामध्ये अतोनात प्रयत्न करून, ख्रिस्तावरील श्रद्धा दृढ करून त्यांनी आपल्या धर्मगुरू पदाचा उपयोग आपल्या प्रजेसाठी, आपल्या पॅरिशमधील पॅरिशनर्ससाठी, त्यांच्या प्रायश्चित्त संस्कारासाठी वेळ देऊन ते परमेश्वराच्या कृपेमध्ये कसे एकरूप होतील यावर नेहमी विचार केला आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारे ख्रिस्तावरील श्रद्धा नेहमीच प्रगट करून त्यांनी सर्व विश्वासू लोकांना अधिक विश्वासामध्ये दृढ केले. तेच फादर मारी जॉन वियानी हे आपल्या धर्मगुरूंचे आश्रयदाते आहेत. विशेष करून फादर पॅरिश प्रिस्ट, धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू यांचे ते आश्रयदाते आहेत. आणि म्हणून आजच्या या सणाच्या दिवशी त्यांची आठवण करत असताना, त्यांची स्मृती आपल्या मनामध्ये आनंदाने विस्तृत करत असताना आपल्या धर्मगुरूंसाठी आपण प्रार्थना करूया. आपले धर्मगुरू हे आपल्या जीवनाचे विधाते आहेत. ख्रिस्तामध्ये धार्मिकता आणि आध्यात्मिकतेमध्ये आपलं जीवन बळकट करण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात आणि त्यांच्या त्यागमय जीवनाद्वारे प्रभूची शिकवण आणि त्याचं कार्य ते या विश्वामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या जीवनामध्ये सतत तेवत राहील याबद्दल ते नेहमीच तत्पर आणि सतर्क असतात. आणि हे सर्व करण्यासाठी ते आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेचा आधार घेतात. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं बळ आपल्या जीवनामध्ये, आपल्या तारण कार्यामध्ये वापरलं, त्याच प्रकारे धर्मगुरू आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करून आम्हा सर्वांची जीवनं प्रभूमय कशी होतील यावर ते मी लक्ष देतात. या सर्व प्रित्यर्थ आम्ही सर्व धर्मगुरूंचे, विशेषतः आपल्या पॅरिशमध्ये असलेले आपले पॅरिश प्रिस्ट आदरणीय फादर रिचर्ड डिसिल्वा आणि त्यांचे सर्व सहाय्यक धर्मगुरू यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हॅपी फीस्ट फादर.